आता आम्ही आलो आहे पन्हाळ्यावरती. हे बघा, म्हणजे पन्हाळ्यावरती पूर्ण गाव बसले असे काका म्हणतात ते. हे बघा, इथे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आणि हे बघा, हे असं दाखवले, असं इथं होतं. बघू, पप्पांनी सांगितले तर मी पण करणार आहे. चला आता आपण जाऊयात पुढं. हे दाखव, हे बघा, असं हा किल्ला आपण बघू. हे धान्यासाठी गोडाऊन बनवलं. याच्या संरक्षणासाठी ही तटबंदी आहे. आणि तटबंदीच्या बाहेर आपल्याला खंडक 25 ते 30 फूट खोल खड्डा, त्यामध्ये पाणी, कमळाची वेल, मगरी, विषारी साप असायचे. जेणेकरून शत्रुवात हे गेला तर तो अडकला जायचा. जे तिथे बाहेर गेला खंडक आहे, थोडे तर मुजले, म्हणजे आत येण्यासाठी रोड बनवला. पूर्वी कसं असायचं, लाकडी ब्रिज, आपला मनुष्य असला तेवढं टाकलं जायचं, इतर वेळ ते काढून. समोर साईडला जिना दिसतो ना आपल्याला, त्या साईडला आपल्या दोन साईडला पायऱ्या आहेत बघा. मासूम पिक्चर बघितला का तुम्ही, लहान मुलांचं छोटा बच्चाचं गाणं आहे, त्याची शूटिंग तिथे झालेलं आहे. दोन्ही साईडला मुली उभारलेली असतात. ह्या साईडला एक दरवाजा आहे बघा, त्या कोपऱ्यामध्ये एक आहे. हाईट बघा, इथे 4 ते 5 फूट आहे. हाईटचं का बनवल्यात तर पूर्वी धान्य आणण्यासाठी आपल्याला गाडी नसायची. धान्याचे जनावरांच्या पाठीवरून आणलं जायचं. त्यांच्या हाईटचं बनवलेलं, त्यांच्या पाठीचं वरच्या रुचचं वरती नेलं. आता आत मी जाणार आहे, आपण प्रत्येक शेतालावरती होलायचं चित्र, त्यातनं धान्य खाली ही झाडी दिसते का, याच ठिकाणी शिवाजीराजांचा राजवाडा होता. तो 1844मध्ये इंग्रज ज्यावेळी गडावरती आले, त्या ठिकाणचा 4 दरवाजा, ह्या ठिकाणचा राजवाडा त्यांनी पाडला गेला. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राजवाडा होता. हा राजवाडा ही बघा, ही डिझाईन दिसते का आपल्याला, सर्वात मोठा आहे. ती पलीकडे दोन लाभ फोटोवर काढण्यासाठी. म्हणजे राजा दिंडी म्हणजे पालखी. तर राजांची पालखी मार्ग गेल्यामुळे राजदिंडी मार्ग म्हटलं जातं. याला 12 जुलै 1607ला सिद्धीज्वरनं गडाला वेढा दिला होता. आता ही आपण जी बघणार आहे ती 8 किलोमीटरची किल्ल्याची तटबंदी. आपण आता बाले किल्ल्याची पहिली 3-3.5 किलोमीटरची आहे. ही पूर्ण 8 किलोमीटरची तटबंदी. 8 किलोमीटरच्या तटबंदीला जवळजवळ 40,000 सैन्याने वेढा दिला होता राजांना पकडण्यासाठी. त्याला पूर्ण तटबंदीला गोल सिद्धीज्वरचा वेढा असल्यामुळे त्यासनी पन्हाळगड सोडून खालती जाता येत नव्हतं. त्याला तिने काय केलं तर गावामध्ये एक दौंडी पेटवली की शिवाजीराजे बनून सिद्धीज्वरच्या भेटीसाठी जाण्यासाठी कोण तयार आहे. तर आपल्या इथं पायथ्याशी नेबापूर म्हणून गाव आहे, त्या ठिकाणचं वीर शिवा काशीद नावाचा एक मनुष्य तयार झाले. हुबेहूब शिवाजी महाराजांसारखं दिसणार होतं. त्यांचा एक दिवस ठरला. आपण आता सज्जाकोटी बघणार आहे, त्या ठिकाणी 2 पालख्या तयार केल्या. एका पालखीमध्ये शिवाजी महाराज बसले, एका पालखीमध्ये शिवा काशीद. शिवाजी महाराज तहची बोलणी करण्यासाठी 4 दरवाजा मार्गे या लागल्यात असं सिद्धीज्वरला बोलणं केलं होतं. तेव्हा सिद्धीज्वरचा गैरसमज झाला की शिवाजी राजाचं आपलं स्वतःहून शरण येणार, तेव्हा संपूर्ण पारा त्यांनी 4 दरवाजा मार्गे फिरवला. त्यामुळे ही साईड मोठी राहिली. तोच फायदा उचलून बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे निम्मे बांधल सैनिक घेऊन शिवाजीराजांची पालखी ह्या साईडून विशाळगडला गेली. आणि तास ते 1.5 तासाच्या अंतरावरती शिवाजीराजे बनून शिवा काशीद 4 दरवाजा मार्ग गेली. जेव्हा त्यासनी कळालं डमी शिवाजी आहे, त्या शिवा काशीदांना त्या ठिकाणी मारलं आणि इथून त्यांचा पाठलाग चालू झाला. तोपर्यंत खरा शिवाजी ओळखण्यापर्यंत 1.5-2 तासाचं अंतर गेलं होतं. मध्ये त्यांनी 20 ते 25 किलोमीटरचं अंतर कापलं होतं, पुढे गेलं होतं. त्यासनी कळालं डमी शिवाजी त्या शिवा काशीदांना त्या ठिकाणी मारलं आणि इथून त्यांचा पाठलाग चालू झाला. त्याला बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे दोघे भाऊ त्या खिंडीमध्ये थांबलं. राजांना सांगितलं की तुम्ही इथून पुढे चला विशाळगडला. तसंही 40 किलोमीटर आहे. तसंच पावनखिंड ते विशाळगड परत 10 ते 12 किलोमीटरचं अंतर आहे. राजांना सांगितलं तुम्ही इथून पुढे चला विशाळगडला. जोपर्यंत तुम्ही विशाळगडावरती पोहोचत नाही तोपर्यंत एकी शत्रू खिंडीतून पुढे सोडणार नाही. आपल्यातल्याच लोकांचा म्हणजे खालच्या कोकणातल्या सुरवेंचा वेढा होता परत विशाळगडला. तो फोडण्यासाठी परत 1.5-2 तास अंतर गेलं होतं. राजांना सांगितलं, त्यावेळी बाजीप्रभू देशपांडेने एक वाक्य वापरलं राजांना की राजे लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. मग राजांना तिथून पुढे पाठवलं आणि राजे 2 तासानंतर गडावरती पोहोचले. विशाळगडावरती त्यांच्या ते 5 तोफेंचा आवाज दिला, तर त्यांनी लढता लढता तिथे त्यांचा प्राण सोडला. त्यांच्या रक्ताने पावन झाली, त्यामुळे त्या खिंडीचं नाव पावनखिंड पडले. पूर्वी त्या खिंडीचं नाव घोडखिंड नव्हतं. एक घोडा जाईल एवढाच मार्ग होता. इथून 60 ते 65 किलोमीटर गाडीने जाण्यासाठी आहे. पायी जायचं झालं तर 40 ते 45 किलोमीटर आहे. तर दर 12 जुलैला म्हणजे जुलै महिन्याचे ग्रुप जातात, त्या 45 बुरुज आहेत. का तर पूर्वी आपल्याला दुर्बीण वगैरे काय नसायच्या.
तेव्हा शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी बनवलेलं बुरुज आहे. त्यातला एक मेन बुरुज आहे, जवळजवळ बुरुज आहे. समोर एक आहे बघा तिथं, तो वापरण्यात नाही. तिथं वरती गेला की त्या पलीकडे त्या साईडला दिसतो, ते वापरण्यात नाही. हॉटेल वगैरे झालं त्या ठिकाणी वापरण्यात नाही. हा समोर एक आहे, ह्याला टेहळणी बुरुज, दुईतुंडी बुरुज म्हणला तर का, तर दोन्ही साईडून येण्या जाण्यासाठी त्याला मार्ग आहे, तर मी दुईतुंडी बुरुज म्हणला. त्याचे वॉच पॉईंट का तर पूर्वी दुर्बीण नसल्यामुळे एवढ्या जवळजवळ बनवण्याचं कारण का तर एखाद्या बुरुजावरून एखाद्याला शत्रू दिसला तर ह्या बुरुजावरून त्या बुरुजावरती संदेश कसं दिलं जायचं, संध्याकाळच्या वेळेस गवताच्या पेंड्या पेटवणे, पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज काढणे, असं एकामेकाला संदेश देण्यासाठी बनवलेलं बुरुज आहे. त्यातला एक मेन बुरुज आहे, ह्याला दुईतुंडी बुरुज म्हटलं जातं. दोन्हीसाठी येण्या जाण्यासाठी मार्ग आहे. आता आपण मार्ग बघितला ना, जंगलात गेलो तिथं खाली आपण. आता हे जंगल आणि त्या साईडला ती प्लेन पठार दिसत मसाई देवी, त्या पठारावरून विशाळगडला जाण्यासाठी हे पूर्वी इंग्रजांचं डाकघर होतं. आता PWDनं वापरण्यात घेतले आणि त्यांचं रेस्ट हाऊस बनवलं. हे इमारत दिसते आपल्याला, त्या इमारतीचे नाव आहे सज्जा कोठी म्हणले जाते. सज्जा कोठी का, तर सज्जा म्हणजे गॅलरी, कोठी म्हणजे इमारत. कारण सज्जा कोठी म्हणलं तर पन्हागडावरची सर्वात उंच आणि मोठी इमारत आहे. पन्हागडावरती सध्या 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे झेंडावंदन जो साजरा केला जातो, ती इमारतीवरती केलं जातं. पन्हागड आपला हिल स्टेशन आहे, तालुका प्लस आहे, तहसीलदारांच्या हस्ते झेंडा पडतो. पन्हागडावरती संभाजीराजांना शिवाजीराजांनी नजरकैदी ठेवले गेले होते त्या इमारतीमध्ये. नजरकैद म्हणजे काय, तर आपल्या नजरेसमोर ठेवलेलं. दिवसभर पन्हागडाची देखभाल करायची आणि संध्याकाळच्या ठिकाणी त्यांनी बसलेली आणि थोडक्यात पन्हाचा राजकारभार सांभाळण्यासाठी का तीच बातमी संभाजीराजांना 14 ते 15 दिवसानंतर लेट समजली. तर संभाजीराजे याच ठिकाणी आता बघा, इथं आतमध्ये गेला की तुम्हाला सेंटरला शिलालेख वगैरे दिसते आपल्याला. म्हणजे ही इमारत बनवली 15व्या शतकामध्ये विजापूरच्या इब्राहिम आदिलशाने मकसूद या कारागिरांनी. त्यावेळी इमारतीमध्ये त्यांचं नमाज पडण्यासाठी इमारत बनवली. त्या इमारतीचं नाव होतं सदरी महल. ज्या शिवाजीराजांनी किल्ला जिंकला तर ते नाव बदलली, सज्जा कोठी दिली. सज्जा म्हणजे गॅलरी, कोठी म्हणजे इमारत. म्हणजे पूर्वी पण शत्रूला फसवण्यासाठी केला होता. त्या ठिकाणी आपल्याला तुपाची गिरी वगैरे असायची. मंदिर दिसतं का आपल्याला एक व्हाईट कलर समोर, आदिलशाहीच्या काळात त्या ठिकाणी नमाज पडण्यासाठी जागा. शिवाजीराजांनी किल्ला जिंकला, त्याची गुप्त दर्जा मीटिंग चालायची खलबत. बघा मोठी काळ्या दगडांची एल शेप मध्ये दगडी बुरुज आहे का मोठा, त्याचं नाव काळी. बघा आपण आता किल्ल्यावरती आता एक मिनिट बघा, आपण आता किल्ल्यावरती इतर किल्ल्यासाठी कसं आहे की किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे खाली गाडी लावायला लागतं आपल्याला आणि वरती पायी वगैरे करून त्या किल्ला किल्ल्यासारखं त्या किल्ल्यावरती गाडी फिरते जाऊ बसली आणि किल्ला पण मग गडावरती एक दरवाजा, वाघ दरवाजा आणि 4 दरवाजे. त्यातला हा 3 दरवाजा. पश्चिम साईडचा मेन गेट कोकण दरवाजा म्हणतात, कारण त्या साईडला जो भाग लागला तो पूर्ण भाग कोकण. मग राजेगडावरती पहिल्यांदा आले तर ह्या दरवाजा कोकण दरवाजा का, तर त्या साईडला पूर्ण भाग कोकण. 3 दरवाजा का, तर 3 दरवाजांचं बांधकाम जे आहे वेगवेगळ्या पद्धतीचं. पहिल्या दरवाजाचं बांधकाम दिसत आहे, दुसरं चुना गुळमध्ये पन्हागडाची 3,127 फूट आहे, तरी 5 फुटावरती 12 महिने पाणी असते. त्याला त्याच्यामध्ये दरवाजा अडकवून जायचे, साईडला दिसत ना गोल ती बिजगरी बनायची, त्याच्यामध्ये दरवाजा अडकवून जाईल. दरवाजे खराब झाले. हा पहिला दरवाजा आहे, त्याचं बांधकाम जे आहे ते पूर्ण शिशामध्ये केलं. जसं आपण सिमेंट वापरतो समोर बघा आपल्याला कमानीवरती दिसतात सिंग आहेत बघा दोन्ही साईडला. एका पुढच्या पायाखाली हत्ती आहे, सेंटरला गणपती आहे. म्हणजे 10 नोव्हेंबर 1659ला प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाने उभार केला. 1659 राजगडावर पहिल्यांदा आली.
सिंहमध्ये सिंहासारखं असणार दिसतं शिवाजींचा आहे. हत्तीसारखं दिसणार अवतरचा आणि सिंहाच्या पायाखाली हत्ती चित्र आहे. ज्याही शिवाजीराजांनी पणावर पहिल्यांदा जिंकला त्याने हे चित्र विष्णुतीर्थ चौक म्हटलं जाते. शिवाजीराजे गडावरती पहिल्यांदा आले तर या ठिकाणी त्यांचा सुवर्ण फुलं टाकून सत्कार केला गेला होता. समुद्र सपाटीपासून 3127 हाईटला उंच आहे. तरी त्या ठिकाणी विहीर आहे. 5 फूट खोल आहे, 12 एम पाणी असते. विष्णुतीर्थ कुंड भरला बघा. भरलेलं पाणी 5 फुटावर आहे आणि 12ही महिने असते. येतात ते एकदम आहे संस्कृती. आता हे एक मिनिट. आता बघायला तुमचं कोकण दरवाजा का म्हणलं जातं तर ह्या साईडला जो भाग आहे तो पूर्ण भाग कोकण. त्या साईडला गगनबावडा आहे, या साईडला सिंधुदुर्ग, या साईडला रत्नागिरी विशाळ पूर्ण कोकणला आहे. कोकण दरवाजा म्हणला तर 12 जुलै 1607 सिंधुजीवरनं गडाला वेढा दिला होता. ते वेढा म्हणून राजे विशाळगडला गेले. ते सिंधुजीवरनं तोफा मारल्या, इमारत पाडण्याचा प्रयत्न केला. ते ऊन असल्यामुळे आपल्याला क्लिअर दिसेना. त्या ठिकाणी तोफा मारला. आपल्या चौकडप्रमाणे अडवा दगडामध्ये सेंटरला लांबडा कमानीला तडा गेला बघा. दगड किती ही कमानीला इथं दिसतो का? तिथे कमानीवरती काय बघा आणि बाहेर साईडला 2 आहे. झाडं आले अशा तोफा लावले तरी इमारत पडली गेलेली नाही. आता कोणती इमारत आपण कोकणात गेलो आपण तर विहिरीला बावली ही भिंत जी आहे ती पूर्ण वरच्या लेवलला असते. त्यामुळे अंधारात विहीर असल्यामुळे अंधार भाव किंवा अंधार बावली म्हणतो. आपण आता समोरून बघितलं तर आपल्याला 1 नदी दिसते. जवळ गेला की 3 नदी. पहिल्या मजल्यामध्ये विहीर आहे, दुसरा चोर मार्ग आहे, तिसरा पापडेकरांना उठतो. ते तळमधील विष होण्याचं कारण काय तर पूर्वी कसं खुलेवरे असतं पर्कचित्र आलं तर तो विषबाधा केला जातो. त्या प्रकारे सैनिकांना मारलं जायचं. इतर विहिरींमध्ये विषबाधा झाला तर पिण्यासाठी एक तर विहीर सुरक्षित असावी यासाठी तळमधल्यामध्ये विहीर. दुसरा चोर मार्ग आहे म्हणजे गडावरती कोणतंही संकट आलं त्यातून बाहेर जाता येईल. गडासाठी चोर मार्ग तटबंदीला बाहेर जातो. दुसरा दिसतो आपल्याला हा सैनिकांना पहारेकरांना उठतो. आता कोणती इमारत गडाच्या बाहेरून बघा आपण मम्मी हे काय आहे? विहीर. विहीरचा दरवाजा कुठे वरती का? हा. चला बघायला जाऊया आपण. काय नाही तेवढंच आहे. बंद आहे ते आतमध्ये. हा या बघून. मला पण येऊ द्या. होय उतर.
खरंच काढत होती जाय उभा. मला नाही काढत. मी सगळा किल्ला बघितलाय आणि आता आम्ही दमदमी इथं बसलोय आणि आता फक्त चोर दरवाजा बघणार आहे मी आणि मग आम्ही निघणार घरी. तर आता आपण चोर दरवाजा बघू. चला, चोर दरवाजा इथं आहे. मी समजते हा स्वराजच आहे. तर आता इथे चोर दरवाजा आहे. तर आपण चोर दरवाजामध्ये जाऊ. धरू नको, सरळ धर. चला आता आपण चोर दरवाजामध्ये जाऊ, बघूयात. पुढे जाऊ नको जास्त. काही नाही, तिथलं पुढं काही नाही. चौकट आहे रे. हा, थांबा, दाखवतो ना, फक्त दाखवतोय. हे बघा. चला आता निघतो घरी. आता निघूयात घरी आणि आम्ही सगळे दमलेलो आहेत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जर पहिल्यापासून केलं असेल तर थँक्यू. आणि तुम्ही इकडचं हिरवं सगळं बघा किती छान.